शिंदेवाडा आणि होडकटवाडा जे ते हेरिटेज स्ट्रक्चर्स आहेत ना, त्याला बाधित करण्याचे आमच्या मानस नाही आहे. जेवढे हेरिटेज स्ट्रक्चर्स आतमध्ये बघा, मंदिर आणि समाधीबद्दल क्लिअर आहे की त्याच्या तसेच ठेवायचे आणि जतन संवर्धन करायचे. बाकी जे हेरिटेज स्ट्रक्चर आहेत ना, ते सगळे हेरिटेज स्ट्रक्चर शिंदेवाडा आणि होडकटवाडा, कारण त्याचे एक वेगळा पारंपरिक महत्व आहे, ऐतिहासिक महत्व पण आहे. त्यांना जतन संवर्धन करण्याचे आमचं प्लॅनिंग आहे. बाकी जे मठ आहेत ना, बाकी मठला किती मठांना मी जतन संवर्धन करू शकतो, किती मठांना मला काढावे लागेल, त्याबद्दल आता आम्ही चर्चा, त्यांच्यासोबत ती चर्चा झाली की हा जो निर्णय आहे की कुठला मठला ठेवायचे की सगळे मठला करायचे, त्यामध्ये ती चर्चामध्ये आम्हाला पण समावेश करा. त्यासाठीची बैठक आम्ही घेतली होती आणि पुढे पण ही पहिली बैठक होती. त्यांच्यासोबत पुन्हा बसून आम्ही एक निर्णय घेऊन की बाकी क्षेत्र बचाव समितीची मागणी आहे, फडणवीस सीएम साहेबांवर एक चर्चा करायची. ती काही मागणी आता आपण काही त्याबद्दल काही वरिष्ठ स्तरावर आता सीएम साहेबांच्या सोबत जर त्यांना चर्चा करायची तर ते माननीय मुख्यमंत्री साहेबांच्याकडे कडून ते वेळ घेतील. आता माझ्यासोबत जर त्यांना चर्चा करायची, आय एम ऑलवेज रेडी. त्यांना जर चर्चा करायची आम्ही चर्चा करू. पण चर्चाचा एकच विषय असू शकते की मोबदला जास्तीत जास्त आम्हाला कशा तुम्ही देऊ शकता. कॉरिडोरच्या स्वरूप जे आहे ते ऑलरेडी संत मंडळीच्या सोबत चर्चा झाली आहे. तरी सुद्धा कॉरिडोरमध्ये जर त्यांचे काही सुझाव असेल तर आम्ही ऑनबोर्ड घेऊ शकतो. ठीक आहे, जर त्यांच्या सुझाव आम्हाला वेगवेगळे वाटला तर आम्ही घेऊ. पण मेनली जी चर्चा आम्ही करणार तो आम्ही कॉरिडोर मोबदला आणि लाभ बद्दल करणार. कॉरिडोर करायचे किंवा नाही करायचे याबद्दल आता कुठल्याही चर्चा मी करणार नाही, कारण कॉरिडोर होणार. मोबदल्याबद्दल लाभबद्दल आम्ही ऑलवेज तयार आहोत. म्हणून मी जवळपास 2-3 दिवसपासून मी बैठक घेतल्या. त्यानंतर माझे 3 जिल्हाधिकारी बोलून लोकांना 25 ते 30 ते ग्रुपमध्ये बोलून ते लोकांनी पण चर्चा केली. प्रत्येकाला सांगितलं की किती पैसे देऊ शकतो, काय रेट देऊ शकतो, काय गाडा देऊ शकतो. चर्चा ऑलरेडी आमची सुरू आहे. फक्त प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी किंवा ती क्षेत्र बचावची समिती आहे त्यांच्यासोबत सुरू नाही आहे, थेट प्रकल्पग्रस्तांच्या सोबत सुरू आहे. आणि आता असं नाही की ही चर्चा झाली आणि संपला विषय. वारंवार आम्ही चर्चा करणार. पण कॉरिडोर करायचे किंवा नाही करायचे या विषयावर चर्चा होणार नाही, कारण कॉरिडोर आता होणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.